पिलीव येथे केंद्रीय मानवाधिकार संघटनेची बैठक. मोहोळ तालुका अध्यक्षपदी भैयासाहेब कांबळे यांची निवड. पिलीव तालुका माळशिरस येथे केंद्रीय मानवाधिकार संघटना दिल्ली यांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर कुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पिंटू महाराज शेखर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी संघटनेच्या वतीने मोहोळ तालुका अध्यक्षपदी भैयासाहेब कांबळे यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास महेश गायकवाड, पूजा खिल्लारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कुमार लोंढे यांनी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करताना सांगितले की मानवाधिकारांचे संरक्षण आणि अन्यायाविरोधात लढाने प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन संघटनेला सहकार्य करावे. समाजातील वंचित व गरजू घटकांच्या हक्कांसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. डॉक्टर कुमार लोंढे यांनी सोलापूरकरांना नेमके कोणते आवाहन केले जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी डॉक्टर कुमार लोंढे, सेंट्रल ह्युमन राईट्स संघटन दिल्लीचा नॅशनल प्रेसिडेंट आहे. आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, मानवाधिकाराच्या हक्काचं उल्लंघन जास्तीत जास्त प्रमाणात होतंय आणि याच्यावर प्रभावीपणे काम करणं तेवढंच काळाची गरज आहे. आपल्याला माहीत नसते की संविधानिक मूल्य काय आहेत आणि संविधानिक मूल्याची, हक्काची आणि अधिकाराची जाणीव जागृती समाजामध्ये झाली पाहिजे. यासाठी आपलं संघटन देशभर आणि राज्यभर काम करतंय. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना अपील करू इच्छितो की भारतीय लोकशाही फक्त कागदावर नसावी तर ती प्रत्यक्षात आली पाहिजे. म्हणजे सामान्यातल्या सामान्य व्यक्तीचे हक्क आणि अधिकार काय आहेत याची जाणीव आणि जागृती होणं तेवढंच महत्वाचं आहे. आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये ताकदीनं काम करतोय, पुणे जिल्ह्यामध्ये करतोय, सातारा, सांगली, अगदी नंदुरबार असेल, कोल्हापूर असेल, या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण काम करतोय. आणि आज मला खऱ्या अर्थानं आनंद आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे पिंटू महाराज आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज भैयासाहेब कांबळे यांची मोहोळ तालुका अध्यक्ष म्हणून आपण अधिकृतपणे निवड केलेली आहे. मी सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम लोकांना आणि मोहोळ तालुक्यातल्याही लोकांना सांगू इच्छितो, जर मानवाधिकाराच्या संदर्भात आपले काही प्रश्न असतील, जर आपल्या अधिकाराचं हनन होत असेल, आपल्या हक्काचं हनन होत असेल, जर आपल्याला शोषण होत असेल, तुम्हाला प्रतारित केलं जात असेल, पीडित असाल तुम्ही, अगदी पोलीस स्टेशन असो, तहसील असो, महसूल असो, किंवा तुमच्या कोणत्याही बिईंग ह्युमन, याला आपण निसर्गाने जे दिलेले सोर्सेस आहेत, म्हणजे मानवाला जे मिळालेले अधिकार आहेत, त्या अधिकाराचं हनन होत असेल तर त्या हक्काविषयी आपण जागृत झालं पाहिजे. आर्टिकल जे आहेत फंडामेंटल राईट्स मधले, आर्टिकल नंबर 14 असतील, 17 असतील, 21 असतील, आर्टिकल नंबर 39 असेल, म्हणजे मूलभूत अधिकाराची जाणीव आणि जागृती झाली पाहिजे. आणि या माध्यमातून मोहोळ तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करता येईल. तुमचं सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणतेही प्रश्न असू द्या, आमच्या जिल्हाध्यक्षाशी तुम्ही संपर्क साधा. आमचे तालुका अध्यक्ष जे नूतन आहेत, जे स्वतः पत्रकार आहेत आणि त्यांचं सामाजिक कार्यही चांगलं आहे, म्हणून आम्ही त्यांना मोहोळचं तालुका अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे जबाबदारी दिलेली आहे. इथून पुढील काळामध्ये महिलांच्या प्रश्नावरती, युवकाच्या प्रश्नावरती, शेतकरी, दीनदलित, कष्टकरी आणि नाहिरे वर्गाची लढाई लढण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना अपील करू इच्छितो, आपली शोषितांची, वंचितांची आणि नाहिरे वर्गाची चळवळ अशीच पुढे घेऊन जाव्या. हमें मजबूत सरकार बनानी है, मजबूर नाही. आम्हाला मजबूत माणसं पाहिजेत, मजबूर नको. आम्हाला न्यायाचं आणि हक्काचं लढाई लढणारी माणसं पाहिजेत. आणि शेवटी जाता जाता मी एक वाक्य सांगेन. नेल्सन मंडेला म्हणाले होते की शिक्षा वो शक्तिशाली हथियार है जिसे आप दुनिया को बदल सकते हैं. त्यामुळं आमचा ब्रेन आणि आमचा हा पेन हीच खरं आमचं भांडवल आहे. आणि या भांडवलाच्या जोरावर सशक्त लोकशाही या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आपण निर्माण करू, हा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.